तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर मित्रांनो, आत्ता खूप गडबड आहे. ट्रेन पकडायला जायचं आहे, कोकणात आपल्या परत जायचं आहे. तर आता आपला शिमगा उत्सव सुरू होणार आहे आणि त्या शिमग्याची ओढ कोकणी माणसाला अशी खेचत घेऊन जाते. तर राहत नाही इकडे, मग सुट्टी काढून मग परत आपल्या कोकणात जायचं आहे. ह्या अगोदर पण गेलो होतो आपल्या रामदेवतेच्या उद्घाटनात, म्हणजे मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी. तर आता परत एकदा आपण कोकणात पदार्पण करणार आहोत. तर चला, मी सुद्धा माझ्यासोबत कोकणात या. माझ्या ह्या ब्लॉगला एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. काय काय होतं बघूया, गर्दी किती असेल बघूया. गर्दी माणसं गेली आहेत कारण का आज होम आहे. मी गेलो नाही होमाच्या दिवशी आज. तर उद्या सान भरल, तो पण ब्लॉग येईल. सगळे ब्लॉग येत राहतील, नक्की बघा. आणि या शिमग्याला खूप मजा येणार आहे. आमचा माकल गुद्दा. आणि आज आम्ही निघालो आहोत गावाला. इंट्रोडक्शन डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाऊया. इकडे रे, जाऊया. तर ही आहे आपल्या मुंबईची लोकसंख्या. बघितलात, भरपूर गर्दी आहे. तर आता आपण चर्चगेट साईडला आहोत. समोर चर्चगेट लिहिलेलं आहे, हे बघा, चर्चगेट. आणि ह्या साईडून ट्रेन येते, त्या ट्रेनने आपल्याला जायचं आहे. त्या साईडला आहे बोरिवली आणि बाजूला एक नवीन प्लॅटफॉर्म बनला आहे, म्हणजे बाजूलाच आहे असा. इकडून पाहायला जायचे चर्चगेटला. तर आता तिकडून जाते, इकडून जाते, तिकडून बोरिवली. सो चला आता आली ना चर्चगेट का आपण दादरला जाऊया. बघूया, जास्त गर्दी तर वाटत नाही, बट पप्पा आमचे जजमेंटल बरोबर ब्रिजच्या खाली उतरवणार. मंडळीनो, आता आपण दादर स्टेशनला पोहोचलेलं आहे. आणि ही बघा समोर उरले सुरलेल्या कोकणवासी यांची लाईन लागली आहे. आणि आम्ही अशा प्रकारे परत एकदा रिटर्न मारणार आहोत. तर रिटर्न मारल्याशिवाय काय गत्यंतर नाही. काय इकडं काय लाईनीत भरावून काय बसायची आशा भेटायची नाही, तर चढायची आशा पण भेटत नाही. कारण का इकडं आल्यावर मिली ना दरवाजे बंद करतात. तर इकडं आता येईल आपली कोकण कन्या. मग रिटर्न मारूया आणि बघूया किती गर्दी आहे, कसं काय. कारण का आज होम आहे, तर काल लोक गेली आहेत आणि आम्ही जातो. आता उद्या सान भरल, ती एक व्हिडिओ आपल्याला शूट करायची आहे, म्हणजे मला शूट करायची आहे. तुम्ही बघा, टेन्शन नका घ्यायचं. आणि जे येणार नसतील शिमग्याला, कोणाला जमत नसेल, त्यांनी माझ्या सर्व व्हिडिओ बघा. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिमग्याचा आनंद भेटेल तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. मेंटली तरी भेटेल, फिजिकल नाही भेटला तरी. तर अशा प्रकारे गाडी खाली आहे. पण चला, बसायला भेटलंय. वाटलेलं गर्दी असेल पण नाही, म्हणजे भेटली बसायला. जाऊ दे आता, चला काही नाही, नंतर उतरल्यावर सांगतो तुम्हाला. CST ला आपल्या थांबेल ना तेव्हा. इकडे बघ, स्माइल. तर अशा प्रकारे बसायला भेटलंय. आणि आता ट्रेन आहे आपली
CSMTला. आणि चांगली गोष्ट आहे की विंडो सीट भेटली आहे, त्यामुळे जे काय स्टेशन येतील किंवा बाहेरचं आता काय दिसणार नाही रात्र आहे, तर मग आता डायरेक्ट आपण मध्ये मध्ये जे काय सीन असतील ते घेऊ. त्यानंतर मग डायरेक्ट आपल्या चिपळूण स्टेशनला उतरू. किती वाजता पोचते काय माहीत नाही गाडी. 4:30पर्यंत लास्ट पोचतो. काल तर उशीर झालेला असं ऐकला, तर बघूया आता सुटेल तर चिपळूण स्टेशनला भेटूया. हॅलो हॅलो हॅलो. हा, तर आता दादर गेला मगाशी, आता ठाणे येईल. आणि थोडीशी तुम्ही बघितलं असाल गर्दी, म्हणजे होते आपल्या कोकणात जाताना ट्रेनला गर्दी होते. कधी असं खाली भेटेल ट्रेन अशी मगाशी होती तशी सुरुवातीला, आता नाही. आता माणसं खाली बसली आहेत, माहिती आहे पुढे जाऊन उठायला लागेल. तर सुरुवातीला भांडण झालेला, तर काय भांडण झालेला ते मम्मी सांगेल पुढे. काय झालेला नाही, म्हणजे भांडणं होत राहतात, पण विचार काय झालं काय झालं. आमचा डब्बा ठेवेल ना पिशवी, एक माणूस आला म्हणतो फेकून देणार. जागा असून पण बाजूला बोलतो फेकून देणार. आमची जागा होती आणि ट्रेन पकडली. हा, तर माझी मम्मी काय उठणार आता मी? काय बोलला, मी आता उठणार नाही. तू असा बोलला. मग मम्मी रागवली तर जास्तच रागवली. मग तिला बोललो इकडे जागा इकडे या. अरे पण डबा पण नाही बोलतो तो, इथं तुमचा डबा नाही मी फेकून देणार. तो लहान मुलासारखा करत होता की लपवत होता, काय नाही तुमच्याकडे काय नाही. ठीक आहे, आता ठाणे येत. त्यानंतर आम्ही उतरू उतरू नाही, तिकडे माझी सीट बुक होईल. दादा उतरणार ठाण्याला, मग तिकडनं आपले सगळे स्टेशन आपण थांबवू, ते थोडं थोडं आपलं कॅच करून डायरेक्ट आपण चिपळूणला उतरणार. तिकडून मग आपण डायरेक्ट गावाला जाणार. मस्त पाहिजे. हा कोकणात. तर आता आपण ठाण्याला पोचलो आहोत आणि ही रांग आहे ठाण्याला, म्हणजे ठाण्याला एक स्पेशल डबा असतो, तिथे सगळे ठाण्याचे लाईन लावलेत ना, जेवढे प्रवासी बसू शकतात तेवढे बसतात. तर अर्धे मग इकडे येतात जनरल डब्यामध्ये मागच्या. आता तिकडे बरीचशी लाईन आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत लाईनच आहे. आता बघूया, अजून गर्दी होऊ शकते म्हणजे होणारच आहे. जर तिकडे बसायला नाही भेटलं तर बघा लाईन संपली. आता हे बाकीचे ज्यांना म्हणजे इकडे रिटर्न मारून जातात काय पण त्याला खूप मोठा प्रवास होतो. ज्यांना नाही एवढा वेळ स्पेंड नाही, म्हणजे तेवढा वेळ नाही घालवायचा असेल ना, तर बाकी डायरेक्ट येतात. तर मंडळींनी तुम्ही हॉलिवूडचा स्पायडरमॅन बघितला असाल, तर आता तुम्ही कोकणातला स्पायडरमॅन बघा कुठं बसलाय. ह्याला म्हणतात कोकणातली ओढ आणि कोकणातला माणूस. बाजवली कुठं पण बसायचा, आपल्याला काय फरक पडत नाही. तो बघा डायरेक्ट खिडकीच्या दरवाजाच्या वर. लक्ष ठेवा या ट्रेन कशी चालू आहे, काय चालू आहे, एकदम आरामशीर निवांत. ह्याला म्हणतात कोकणी माणूस, म्हणजे आपल्या कोकणातला स्पायडरमॅन.
मित्रांनो, अशा प्रकारे आपण चिपळूण रेल्वे स्टेशनला पोचलो आहोत. असा एकदम बहारदार, जबरदस्त, एकदम मस्त आपला चिपळूण स्टेशन. बघा, असा नाही दिसणार. मी काय गोल फिरवला म्हणजे आपला चिपळूण रेल्वे स्टेशन तुम्हाला दिसला असा नाही. तुम्हाला दाखवता, तिकडे लाईन भरपूर आहे. आणि आता इथून आपण जाणार आहोत बस स्टॉप, म्हणजे डेपोत. मुंबईला बस स्टॉप, इकडे आपला डेपो. आणि मग डेपोतनं जाऊया आपण घरात. तर यावेळी मी मामाच्या घरात, म्हणजे मामाच्या घरात जाणार आहे. कारण का तिकडे पहिला जो आपला कार्यक्रम आहे सांड भरायचा, तो आपण तिकडे कवर केल्यानंतर मग आपण जाणार आहोत पप्पांच्या गावाला. काही लांब नाही, देवाने मला एकदम सुखी ठेवला नाही. मध्ये एक गाव आहे, बाजूला पप्पांचं आहे, ह्या बाजूला मम्मीचं आहे. म्हणजे आई बापांचा बाजूबाजूला गाव आहे. हा मम्मी पप्पा पहिल्यापासून सवय आहे, म्हणून आता बोलायचं. आता काय बोलू. तर मस्त आपला चिपळूण रेल्वे स्टेशन आहे, थोडक्यात तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत आपल्या चिपळूण डेपोत. आणि आता गार लागायला लागला. तर चिपळूण डेपोत आलेला आहे. दर ब्लॉगला, कुठल्या पण ब्लॉगला, आपला ट्रॅव्हलिंगचा कुठला पण ब्लॉग असू दे, त्या ब्लॉगला आपण चिपळूण रेल्वे स्थानक पण दाखवतो आणि डेपो पण दाखवतो. तर डेपो काय अजून बनला नाही, बांधकाम चालू आहे त्याचा. पहिला मस्त डेपो होता, तर नवीन डेव्हलपमेंट चालू आहे. तर इमारतीसारखं असं बनवलं असं वाटतं एवढ्या वर्षांत. काय अडचणी असेल, जाऊ दे, ते आपल्यात पडायचं नाही त्याला. तर मस्तपैकी आता आपण चिपळूणचा डेपो फिरूया. आणि आमची गाडी लागणार आहे 6 वाजता. आता वाजता 5:30. सोबत ना आणला झालेला तिच्या यायला. चला तुम्हाला दाखवतो डेपो. इकडे जागा आधी, इकडून सुरुवात करूया. इकडे आपली गाडी लागते आणि इकडून गाड्या बाहेर जातात, तिथून सुटतात. म्हणजे वन वे आणि 2 वे असतो ना आपला, तसाच आहे इकडे पण. तिकडनं गाड्या आतमध्ये येतात, इकडनं गाड्या बाहेर जातात, असं आहे. आता इकडे कालोख आहे, त्यामुळं काळी टी-शर्ट घातली आहे. आणि माझा पण कलर थोडासा सावला आहे, त्यामुळं काय मी दिसणार नाही. आणि आता थोडा दिसेन मी. दिसलं काय? ही. चला डेपो दाखवतो. तर हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग आपल्या एसट्यांचा. आणि इकडे फलाट क्रमांक असतात. आणि आपापल्या फलाट क्रमांकाची काळजी आपापली माणसाने घ्यावी. कारण का तिकडं कुठल्या गाड्या लागतात त्या काय मला माहीत नाही. माझ्या फलाट क्रमांकावर मी जात आहे. तर आपला फलाट क्रमांक हा इकडं समोर वर्धन लॉजच्या खाली, तिथं आपली गाडी लागते. मामागा जाणारे म्हणजेच गांगरेला जाणारे सुद्धा. आणि काय विचारपूस करायची असेल तर इकडे करायची, आणि काय माहिती असेल तर नाही करायची. आणि ही कुठली आहे? थांबा, झुम्म करतो, झुम्म. नाही, उर्दू लिहिलं आहे काय कन्नड लिहिलेलं आहे? नाही, तिकडनं झाली वाटतं. तर इथं समोर आपली बस लागते. त्यानं आपण आता आपल्या घरात जात आहोत. आणि हां, पुढे दाखवतो तुम्हाला. पुढून गाड्या येतात इकडं. या बघा, सगळ्या गाड्या तिकडनं येत आहेत. अयो, अंगावर येतोय की काय? नाही.
तर अशा प्रकारे आपण आपल्या मामाच्या गावाला म्हणजे गांगरेत पोचलेलं आहे. आणि आता घरात रस्त्यानं न जाता इथं पहिलं आपल्या देवाचा दर्शन घेऊया आणि मग मोर होऊया. तर इथे हे पहिलं आमच्या गावातले गावातले काय म्हणताय आपल्या पूर्ण तालुक्यातले असे नामांकित गुरुजी आपले संजय गुरुजी यांचं हे घर आहे. ते मानकरी आहेत आपले. पालखी कुठेही असली ना म्हणजे समजा इथं भोईवाडी आहे आपली, अजून बऱ्याचशा वाड्यात पालखी कुठे पण नसली ना तर ह्यांच्या इथेच थांबते येऊन. असं आपल्या गांगरे ग्रामदेवतेचं असतं म्हणजे मानकऱ्यांच्या इथेच थांबते पालखी. आणि पुढे गेल्यावर सहान आहे. तर आता आपल्यासमोर जी तुम्हाला पालखी दिसते ती आपल्या गांगरे ग्रामदेवतेची पालखी आहे. आपल्या पालखीत श्री भैरी वागजाय, झोलाय मानाय, नवलाय कालगाय अशी देवांची नाव आहेत आपल्या ग्रामदैवतांची, गांगरे ग्रामदैवतांची. आणि या बाजूला आपले थोरले गावकर आहेत आणि आपले धाकटे गावकर तिकडे गेलेत जरा बाहेर. आणि हे आपले जुने गावकर. नमस्कार बाबा. पहिल्यापासून देवाची सेवा करतात. आता पण मनोभावे देवाची निस्वार्थ सेवा करतात. आणि आता खाली आपला होम लागलेला तिकडे जाऊया. सकाळी किती वाजता होम लागला बाबा? सकाळी किती वाजता होम लागला? 5:30. सकाळी 5:30 वाजता होम लावला. तर आता जाऊया तिकडे होमाक. पालखी जेव्हा वरनं येते खाली सजून तेव्हा इथे नाचते संध्याकाळी पूर्ण. आणि नंतरला मग पालखी बसवतात. त्यानंतर मग इकडं होम वाडीवाडीचं होम लागतात. वाडीवाडीचं होम लागल्यानंतर मग आपला हा जो गावचा होम आहे तिकडं कोपऱ्यात आहे. तो गावचा होम लागला ना त्या जे नवीन नवरं असतात ना ते पालखीचे 5 फेरी मारतात पालखी घेऊन. आणि त्यानंतर मग होमात नारळ टाकतात. तर समोर आपला होम झाला सकाळी 5:30 वाजता. तर हा आपला होम. गेल्या वर्षी मी होता होमाला, यावर्षी काय जमलं नाही. आणि आता इथे पाया पडूया आणि मग आपण वरती जाऊया. आणि मग घरी गेल्यावर आपला हा जो ब्लॉग आहे तो संपेल. तर इकडे खाली सांद हा रस्ता धरणाका जातो आणि ही आपली नवरंगवाडी. आज आपण वाडीतनं जाणार आहोत. बघूया कोण कोण भेटतो काय माहिती. पण इकडे गावाला आहे ना तुम्हाला एक सांगता, कोणाला सांगू नका. गावच्या माणसांना कसं माहिती आहे, आवाज दिली ना तर बावा बावा करतात. आवाज नाही दिली ना मोठा झाला काय दात आलं असा झाला तसा झाला. त्यामुळं न चुकता गावच्या माणसांना ओळखीत असाल नसाल ओळखीत सगळ्यांना आय बाबा मामा मामी काका काकी सगळ्यांना बोलायचा. म्हणजे कसा जरा बरा वाटतो त्यांना पण आणि आपल्याला पण. झाला धावायला. तर ही आपली कोकणातील सकाळ बघा कशी आहे. एकदम खतरनाक नाही, खतरनाक म्हणजे धोका पडला आहे. स्वर्ग सुख असतो ना तर आपल्या कोकणात माहिती नाही माहिती. हो बाबा नो बरोबर ना. हां
आत्ता आला. हो बाबा. हो आत्ता 7:30ची गाडी. हो आता आलो. शिमग्याची गाणी सुरू झाली वाडीत आता. हो हो बरं ना. तर वाडीत शिमग्याची गाणी सुरू आहेत. मन प्रसन्न गावची सकाळ. सणासुदीला वाडी भरते पण 4 दिवस तेवढा बरा वाटतो. आता काय कामधंद्याला आहेत म्हणून तुम्हाला सांगता मी, कोकणी माणसानं मनावं घ्या. फक्त एक गोष्ट मनावं घ्या की धंदा करायचा, व्यवसाय करायचा. हो म्हणू बरोबर ना. हो आलो. नाही सुट्टी नाही. हो हो बरं आहे. हां तर तुम्हाला काय सांगत होता. हां आता इकडे आलं ते पण सांगता. इथं आपल्या जेव्हा वरती जोगलेवाडीत पालखी येते ना, तेव्हा पालखी इथं नसते रात्रभर. पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येईल. गेल्या वर्षीसुद्धा मी सगळ्या यूट्यूब चॅनलला आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्या व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता बघितला नसाल तर. नाही तर ह्या वर्षी नवीन टाकणारच आहे. हा सगळ्या डेकोरेशनचा सामान चालू आहे. तर काय बोलतो तुम्हाला मी की कोकणी माणसांना एक ठरवा की व्यवसाय करायचा. आपल्या जमिनीत जो काय पिकल त्याचा एवढा मोठा बिझनेस करायचा. ट्रान्सपोर्ट एक्सपोर्टचा जग दुनियेत भार आपला सगळा. नारळ म्हणा, कोकमा म्हणा, आमसेला म्हणा, आंबा म्हणा, फणस म्हणा, सगळा गेला पाहिजे. मग कोकणी माणसाला कोण मागं वाढणार नाही. आणि आपला गाव आहे ना तिथं घरा बांधायला जागा उरणार नाही, एवढा गच्च भरल. पण आता काय म्हणायचा, सगळी कामधंद्यातला तिकडचंच आता सगळ्यांना ही लागला आहे. काय म्हणतात त्याला, याड लागलंच आहे. थोडासा आपण विचार करून करा. मी बोललो आहे त्याचा विचार करा. आपल्या गावाला बघा, असं जगण्याचं साधन आपल्या गावात बरेच आहेत. आपली झाडं आहेत, आपली माडं आहेत, जमीन आहे असं पण नाही काय. स्वतःचा सगळा आजापांजान सांभाळून ठेवलेला. त्यात मी पण विचार करत आहे. तुम्हाला सांगताय म्हणजे मी काय मुंबईत राहणारं काय असं नाही. तुम्ही मला माझ्यासोबत राहिली ना तर तुम्हाला समजेल पुढं काय करीन मी. हो सगळं करायचं आहे. आता जाऊया घरात. आई वाट बघत असेल. धुका बघा, धुका गावची मुंबईच्या मच्छर मारण्याच्या धुराला पण फेल करून टाकेल. नॅचरली धुका आहे. चला जाऊया आपण गावाला. आलेला आहे आता. गप्प जाऊ घरात, मस्तपैकी आराम करू. आणि नेहमीप्रमाणे माझे 2 अनमोल शब्द बोलून आपला ब्लॉग संपवतो मी. तर माझ्या प्रिय मित्रांनो आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपला मुंबईतून गावाला येण्याचा प्रवास संपला. आणि आपल्या गांगराईच्या ग्रामदेवतेच्या पाया पडून आलो, म्हणजे दर्शन घेऊन आलो. आणि मी तेच ठेवलं डोक्यात की आता तिकडे जाईन, दर्शन घेईन, मग बरे. रस्त्यांसारखं येऊन काही एकट्याला कंटाळा येतो. वाडीतनं जरा आवाज देत काय माणसं जास्त उठली नव्हती. तर हा व्हिडिओ आपल्या ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रचंड गर्दी होती, तरी पण त्या गर्दीतनं न मागं फिरता न खसता इकडं तिकडं शोधून जागा पकडलीच. शेवटी कोकणकर म्हणतात काय, कोकणकर. कशी पण जागा पकडणार. नाही जागा भेटली उभं राहून येणार, पण कोकणात येणार. कोकणातली माणसं एकदम जीवाला जीव देणारी आहेत. तुम्हाला सांगता तिकडं सगळी एकामेकाला सपोर्ट करत होती, जरा सांभाळून घेत होती. खाया पियाचा म्हणजे थोडासा असा आपुलकीने विचार, मस्त एकदम भारी. प्रवास पण मस्त झाला, तुम्ही बघितला असाल. तर हा आपला प्रवास इथपर्यंत संपला. पण ह्याच्या पुढचा जो प्रवास आहे आपला, कुठला, शिमग्याचा. तर सान भरण्याचा कार्यक्रम, मग देव प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला दर्शन कसं देतो, देवाची पूजा कशी होते, आपला पारंपरिक जो
नाच आहे तो पण तुम्हाला बघायला भेटेल या सर्व व्हिडिओमध्ये ज्या आपल्या येतील पुढं. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाकीचे व्हिडिओ पण अशाच बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशा वाटल्या व्हिडिओ बाकीच्या पण ही पण. चला.